मम्मी आपण कुठे आहेत? हिरण्यकेशीचा उगम. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलेलो आहे हिरण्यकेशीचा उगम. हां, तर आम्ही इथे आलेलो आहे वॉटरफॉल. हिरण्यकेशीचा उगम. अच्छा, ते पाणी आहे ते. तर मला भिजायचं आहे याच्यामध्ये. भिजायला अजून वेळ आहे तिकडे. म्हणजे आंबोलीला जाणार आहे मी आता. तर पहिलं त्याच्या अगोदर ना, ओ दादा आपण ह्याच्या अगोदर आपण गेलो होतो ते कुठे गेलो होतो? कावळेसारला. हां, आम्ही त्याच्या अगोदर गेलो होतो कावळेसारला. आणि आता आम्ही आंबोलीचा हिरण्यकेशीचा उगम पाहायला निघालो. हां, आता चला गो. सोबत जी जी गँग आलेली आहे ती आहे की ही मम्मी. एक मिनिट मी फोडून म्हणजे आम्ही पप्पा, परत ही आहे काकांची मोठी मुलगी, ती छोटी मुलगी, काकांची वाईफ, मम्मी आणि मी. हे बघा म्हातारे माणूस आहेत जे काठी घेऊन चालतात. आणि काठीचा आधार घेऊन चालणार आहे. तुम्हाला दिसत असेल की म्हणजे वाटत असेल की दादा कुठे आहे. दादा आमचा आलेला नाही आहे. गौरांगला मी घेऊन आलेलो नाही असं नाही, गौरांगला आणायचंच होतं पण त्याचे 12th आहेत आणि होमवर्क तिला खूप दिलेलं आहे, एस्से हे लावलेले म्हणून तो आला नाहीये. म्हणजे उद्या सबमिट करायचे आहे त्याच्यामुळं आम्हाला जायला रात्र होईल. मग तो अभ्यास कधी करणार, त्याच्यामुळे तो बोलला की मी येत नाही तुम्ही जा. आणि तसं पण तो पण आम्ही इतके जण आले बघा पूर्ण आणि इथेच इतके शॉप्स आहेत. इथे खूप सारे शॉप्स लागले जे फक्त इथे काय स्वीटकॉर्नचे हे आहेत फक्त आहेत, जिथे उकडलेले आणि भाजलेले भेटतात, ज्याला पण लिंबू चटणी. भक्तीचा लुक ना, माझा लुक दाखवायचं काय हेच राहिला नाही आहे, कारण हा शर्ट कितीदा ते पाहिलाय आणि कितीदा ते पाहिले तुम्ही. सिंपल मध्ये आम्ही आलो कारण की आम्हाला आता भिजायचं आहे, त्याच्यामुळे दाखवते. एक मिनिट हे हो सॉरी दाखवते तुम्हाला. हां हे बघा इथून सुरुवात. हा हिरण्यकेशीचा उगम आहे. हा हिरण्यकेशीचा उगम आहे. सांगा ना. नाही ना, ही सुरुवात आहे. आणि इकडं स्टंटमॅन 2 जण काहीतरी करायला लागले. तिला पाण्यात जायचं आहे. आता भिजायचं नाहीये, आम्ही भिजणार आहे आंबोलीच्या पाण्यामध्येच, आंबोलीच्या धबधब्यामध्येच. हे जास्त पाणी नाहीये, वरून कुठून तरी ह्या दगडातून पाणी यायला लागले. किती छान दिसते ना. मी जाऊ का खाली? तर ओलं होणार. स्वच्छ पाणी आहे इथे. मम्मी आज जायला ट्राय करले. ते बघा हे रडक. आता कोण घेणार नाही. या काका घेऊ नका तिला. या ये समृद्धी म्हणतो. ये खाली. तरी बघा अशी बसली आहे मध्ये आणि मम्मी गेली पाण्यात. हे बघ इथं कोपऱ्यावर. इकडं का कडेला उभार त्याच्या तिथं उभार सरळ. चला हे बघा पूर्ण पाण्याचं एकदम दिसतंय खालचं. काकी आणि आम्ही तर बाहेरच उभारले. त्याचं छोट रडायला घाबरली ती. आणि आता काल आली पाऊस आला. आगे है बरसात. आणि इथे खाली सुद्धा
पाण्यात सगळं वाहून जायचं पाणी. ते स्टेप्स आहेत वरती जायसाठी पाण्यामध्ये. ये बापरे खूप मोठे आहेत. पप्पा आमच्या सर्दी झाल्यापासून पप्पा छत्री घेऊन फिरायला सगळीकडे. पाऊस आला की उघडायची धरायची. फ्रेंड्स आणि आता ना मला एक आठवलं की ते सैराट पिक्चर मधला जो परशे आहे ना तो एका वॉटरफॉलच्या खाली ते काय म्हणतात ते चूल वगैरे स्टोव वगैरे घालून काय तर मॅगी का काय बटाटे भजी असे बनवायला. चप्पल काढून जायचंय मंदिर तर मी चप्पल एका कोपऱ्यात काढणार कारण माझी चप्पल खूप महागात आहे. चप्पल खूप महागातलं असल्यामुळे कोणतर घेऊन जायची. एक मिनटं. आतल्या साईडला ना चप्पल काढले आणि बाकी सगळ्यांनी असे इकडे काढले. हे बघा मी इथे काढले आणि त्या आत मंदिर आहे. मोबाईल चालू आहे का? चल खरंच लोकांना सेन्स नसतो कारण की इथं ना साफ अक्षरामध्ये लिहिलेलं आहे पवित्र कुंडात उतरण्यास सक्त मनाई आहे. तरी देखील ही लोक ना ह्याच्यामध्ये स्विमिंग टँक सारखे एन्जॉय करत होते. किती वेळा ते पुजारी सांगत होते. आणि इथं ना आतून पण पाणी येतं पण त्या साईडून येतं म्हणजे उगम आहे हिरण्यकेशीचा उगम आहे ना ती इथून सुरुवात होते. इथं मंदिर पण आहे आणि हे पूर्ण लाल भडक असं ना चिरा आहे पूर्ण असं आणि आत गुहेसारखं आतमध्ये आहे. भक्तीनं जाऊन थोडंसं बघितलं पण ते एवढं गार वाटत होतं ना फ्रीजमध्ये गेल्यासारखं वाटत होतं त्या दगडाच्या खाली. त्याच्यामुळे भक्ती लगेच आली. इथं मंदिर आहे. चला अगोदर मंदिरला नमस्कार करूया देवाला आणि मग परत शूटिंग करू. दत्ताचं मंदिर आहे. पूर्ण जे आहे ते दगडाच्या खालीच आहे मंदिर पण उगम पण. आणि हे जे आहे ते हिरण्यकेशीचं उगमचं पाणी आहे. इथून सुरुवात होते. एवढ्या छोट्याशा पाण्यापासून सुरुवात होते आणि इतक्या मोठ्या नदीमध्ये जे रूपांतर होतं ना खरंच देवाची देण आहे ही. आणि इकडच्या बाजूला पण छोटं एक मंदिर पण आहे. गाय आणि वासरू पण आहे. आणि इथे आता हे बघा इथून पाणी येतं. सुरुवात इथून होते आतमधून अशी. आणि हे कुंड आहे म्हणजे जे उगमचं पाणी येतं ना झऱ्यातून त्या पाणी येतं ते इथं येतं सगळं पाणी. त्याच्यामुळे इथं त्यांनी बोर्ड लावून ठेवलेले आहेत की याच्यामध्ये उतरू नका. हा तुम्हाला जर उतरायचंच आहे तर हात बुडवून असं आपण डोक्यावरती शिंपडू वगैरे शकतो पाणी. पण लोकांचं तसं नाही. लोकांना जिकडे जाईल तिकडे ना स्वतःच्या मनाचं सगळं करायचं असतं. इकडे गाय वगैरे छान आहे ना पांढरी पांढरी गाय मस्त वाटते. इकडे एकदम गार गार वाटते. मला असं वाटत होतं की थंडी नाही वाजणार. कुठे थंडी आहे. पण इकडे खाली उतरल्यानंतर मंदिरमध्ये उतरल्यानंतर ना खरंच गार असं झालं. आणि त्या दगडाला तर हात लावू शकत नाही एवढं बर्फासारखा गार आहे तो. इकडे दत्ताची मूर्ती वगैरे आहे. आणि उगम ना इथून हा खाली हे मंदिर आहे ना याच्या खालून इथून पाणी येतं असं आणि ते कुंडामध्ये असं पाणी साठतं आणि तिथून तो प्रवाह असं पुढे सरकत गेलेला आहे. त्याचं ते हिरण्यकेशीचं मोठ्या प्रमाणात ते रूपांतर झालेलं आहे. मोठं मंदिर आहे इकडे छान वाटतं ना. मंदिर पण मोठं आहे आणि वरती शंकराची पिंडी पण आहे. छान असं इकडे फोटो वगैरे आम्ही काढले. आणि पण इकडे ना एक प्रॉब्लेम आहे. हा किडा आहे ना त्याला हळीव काय म्हणतात त्याला जळू सॉरी ते आळूवरून मी ते जळू नाव लक्षात ठेवलं होतं. ते जळूचे किडे आहेत ना हे एकदा चिकटले की नाही ते निघतच नाही. ते रक्त पितात असं म्हणतात. आणि हा बघा असा हे उडी मारून किडा चालतो. ह्या किड्याने तरी माझा दिवसभर ना डोक्यात विचार आणला होता. माझ्या अंगाला तर कुठेतरी लागला नसेल ना. मी चप्पल तरी किती वेळा झटकले. कसं चालतंय बघा. हा एवढासा किडा आहे पण हा जेव्हा रक्त पितो किंवा आपल्या अंगाला लागतो ना तो केवढा तरी मोठा होतो आणि निघत नाही लवकर. आणि समजत पण नाही की हा आपल्याला चावलेला आहे. त्याच्यामुळे ना मला हेच जेव्हा सांगितलं की नाही त्यामुळे जास्तच टेन्शन आलं. आणि आता आपण मंदिरातून वगैरे बाहेर आलोय आणि चाललोय आपण आता पुढच्या दिशेनं. तर हा व्हिडिओ ना पहिलं काय करूया माहिती आहे का
पोटपूजा करूया, कारण की 3 वाजलेत आणि अजून आम्ही जेवलेलो नाही. कारण की आता पावसाचं असंच सारखं सारखं काहीतरी खायचं चाललंय, त्याच्यामुळे भूक लागलेली आहे की नाही तर लागली आणि नाही पण जाणवत नाही आहे. कारण की फिरण्याचा आनंद आहे ना, त्याच्यामुळे वातावरण खरंच खूप छान आहे. एवढं सुंदर ना, खरंच पुन्हा एकदा येणार मी. पावसाळा संपायच्या अगोदर एक वेळ पुन्हा येणार आहे. तुम्ही तर बघितलात हिरण्यकेशीचा उगम, इकडं वातावरण पण बघितलात. परत कावळे सात ते लक्षातच राहत नाही माझ्या ना, कावळे सातचा पॉईंट पण बघितलात. आणि आता आपला शेवटचा 3रा पॉईंट राहिलेला आहे, तो म्हणजे आंबोलीचा धबधबा. इकडे आम्ही जेवायला वगैरे हॉटेलमध्ये आलो आणि आज आम्ही काय खाल्लं माहिती आहे काय? चिकनची ताट घेतली होती. तर आम्ही चिकन मसाला घेतला होता आणि मिस्टर आणि शाकाहारी. आणि भक्ती काय, तिला थोडंसं ताप पण आता दुपारपासून ना ताप पण थोडासा आला होता. मी तसं तिला की नाही औषध वगैरे घातलंय, पण ती जेवणार नाही आहे. कारण की ती म्हणते मला त्रास व्हायला लागलाय, त्याच्यामुळे जेवणार नाही. आणि पाऊस तर चालूच आहे, पावसाचा आनंद घेत आम्ही जेवत होतो. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, लगेचच दुसरा व्हिडिओ येईल. चला बाय.